नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. वैध मार्गाने केलेल्या सोनं खरेदीला पूर्ण संरक्षण असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. वडिलोपार्जित तसंच कृषी उत्पन्न आणि बचतीतून खरेदी केलेल्या सोन्यावर नव्याने कर आकारणी नाही. जनतेला आपल्या बँकेतून वेतन काढता यावं यासाठी चलनाची पुरेशी व्यवस्था असल्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्वाळा. पेट्रोल पंप तसंच विमान तिकिटांच्या खरेदीसाठी 500 रुपयांच्या जुन्या नोटा वापरता येण्याची मुदत 15 डिसेंबरऐवजी उद्यापर्यंतच मर्यादित. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी स्थगित. जागतिक एड्स दिनानिमित्ताने राज्यात जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचं आयोजन. नगरोटा हल्ल्यात वीरमरण आलेल्या मेजर कुणाल गोसावी यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार. नांदेडचे लान्स नायक संभाजी कदम यांना जानापूर इथे त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अखेरचा निरोप. आणि मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालची उपांत्यपूर्व फेरीत धडक. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आता बातम्या विस्ताराने. वैध मार्गाने केलेली सोनं खरेदी आणि दागिन्यांना पूर्ण संरक्षण असल्याचं केंद्र सरकारने आज स्पष्ट केलं. सुधारित प्राप्तिकर कायद्यामध्ये सोन्याविषयी कोणत्याही सुधारणा नाहीत. काही घटक उगाचच या संदर्भात गैरसमज पसरवत आहेत, असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. वारसा हक्काने मिळालेल्या सोन्याबाबत कोणतंही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, असंही नायडू यांनी सांगितलं. वारसा हक्काने मिळालेलं सोनं आणि दागिने तसंच ज्ञात उत्पन्नातून केलेली सोनं खरेदी, कृषी उत्पन्नातून केलेली सोनं खरेदी, प्रमाणशीर घरगुती बचतीतून केलेली सोनं खरेदी यावर सध्याच्या किंवा सुधारित तरतुदीमध्ये कोणतीही कर आकारणी नसल्याचं सरकारने म्हटलं आहे. सुधारित प्राप्तिकर कायद्याअंतर्गत दागिन्यांवरही टाच येणार अशा अफवा पसरल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हे स्पष्टीकरण दिलं आहे. दागिन्यांवरील कराचा कोणताही नवा प्रस्ताव नसल्याचंही सरकारने स्पष्ट केलं. विवाहित महिलेला 50 तोळे सोनं, अविवाहित महिलेला 25 तोळे आणि पुरुषाला 10 तोळे सोनं बाळगण्यावर कोणतेही प्रतिबंध नाहीत. तसंच त्यावर प्राप्तिकर विभागाकडून कोणतीही जप्ती आणली जाणार नाही, असंही सरकारने स्पष्ट केलं. जनतेला आपल्या बँक खात्यातून वेतन काढता यावं यासाठी चलनाची पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेने सरकारला दिली आहे. विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर जमा होणारं हे पहिलंच वेतन आहे. जनतेच्या वेतनाची व्यवस्था सुरळीतपणे व्हावी यासाठी सरकारने अनेक पावलं उचलली आहेत. जनतेची दैनंदिन पैशाची गरज पूर्ण व्हावी यासाठी रिझर्व्ह बँकेकडे पुरेशी रोकड असून बँका आणि एटीएममध्ये अधिक चलन ठेवण्यात आलं आहे. बँकिंग यंत्रणेत 500 रुपयांच्या नव्या नोटा अधिक घातल्या जातील. तसंच नोव्हेंबरच्या तुलनेत 100 रुपयांच्या नोटांची 150% अधिक उपलब्धता असेल, असंही रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे. पेट्रोल पंपावर तसंच विमान तिकिटांच्या खरेदीसाठी 500 रुपयांच्या जुन्या नोटा वापरता येण्याची मुदत 15 डिसेंबरवरून कमी करून 2 डिसेंबर म्हणजे उद्यापर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या एका अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर टोल अर्थात पथकर भरण्यासाठी 3 डिसेंबरपासून 500 आणि 1000च्या जुन्या नोटा वापरण्याची परवानगीही सरकारने रद्द केली आहे. आज मध्यरात्रीपासून टोल संकलनाला पुन्हा सुरुवात होणार असून आता टोल नाक्यांवर फक्त कमी मूल्याच्या नोटांसह आणि 500 आणि 2000च्या नवीन नोटाच वापरता येणार आहेत. मात्र रेल्वे तिकीटं, सरकारी बस सेवांची तिकीटं आणि वीज बिलं, पाणी बिलं यासाठी जुन्या नोटांचा वापर 15 डिसेंबरपर्यंत करता येणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला. विरोधी पक्षांनी केलेल्या प्रचंड गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 12:15 वाजता तर राज्यसभेचं कामकाजही दुपारी 2 नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत आज सकाळी पंतप्रधान उपस्थित राहिले.
काळ्या पैशाला विरोधी पक्षांचा पाठिंबा असल्याचा आरोप केल्याप्रकरणी पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्षांनी आज राज्यसभेत लावून धरली। विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला। विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष दोन्ही सभागृहात विनाकारण गदारोळ करत असल्याचा आरोप संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला आहे। प्राप्तिकर कायदा सुधारणा विधेयक नियमाअंतर्गत मंजूर झाल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं। संसदेत विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यापासून विरोधी पक्ष पळ काढत आहेत असा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केला आहे। पंतप्रधान याविषयीच्या चर्चेत भाग घेण्यासाठी स्वतः संसदेत उपस्थित असून देखील विरोधकांनी विशेषतः काँग्रेसच्या सदस्यांनी बेजबाबदार वर्तन करून सदनाबाहेर धाव घेतली असं नायडू यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलं। राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातल्या विद्यापीठांना रोख विरहित व्यवहारांसाठी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत। राज्यातल्या सर्व 20 विद्यापीठांच्या कुलगुरूंना पाठवलेल्या पत्रात राज्यपालांनी ई ट्रान्सफर विषयी महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे आदेश दिले। विद्यापीठं, संलग्न महाविद्यालय तसंच विद्यार्थ्यांचे सर्व आर्थिक व्यवहार यापुढे केवळ ई ट्रान्सफर माध्यमातूनच हाताळले जावेत, याकरता कुलगुरूंनी जातीने लक्ष द्यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम तयार करून कुलपती कार्यालयाला याविषयीचा आढावा द्यावा असंही या पत्रात म्हटलं आहे। विद्यापीठांनी विद्यार्थी किंवा इतर संबंधितांकडून शुल्क आकारताना इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर पद्धतीचा अवलंब करावा अशी सूचनाही राज्यपालांनी केली। मुंबईची येत्या 100 वर्षातली पाणी गरज भागवण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या गुंदवली भांडूप संकुल जलबोगद्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते। हा जलबोगदा गुंदवली ते कापूरबावडी आणि कापूरबावडी ते भांडूप संकुल अशा 2 टप्प्यात बांधण्यात आला आहे। या बोगद्याची लांबी 15.1 किलोमीटर असून जमिनीखाली सुमारे 100 मीटर खोलीवर हा बोगदा बांधण्यात आला आहे। दररोज 400 कोटी लिटर पाणी वाहून नेण्याइतकी या बोगद्याची क्षमता आहे। या बोगद्यामुळे मुंबईच्या तहानेवर दीर्घकालीन उपाययोजना होत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना समाधान व्यक्त केलं। या सोहळ्याला शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते। विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं कोणतंही नुकसान होऊ नये याकरता राज्य शासनाने योग्य खबरदारी घेतली आहे असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत सांगितलं। शेतकऱ्यांशी होणारे सर्व व्यवहार धनादेशाद्वारे करण्याचे निर्देश व्यापारी वर्गाला दिल्याने शेतकऱ्यांसमोर कमीत कमी समस्या येतील असं ते म्हणाले। बहुतेक सर्व जिल्हा बँकांवर राजकीय हस्तक्षेप असून या बँकांना नोटा बदलीची परवानगी देऊ नये असं खोत यांनी सांगितलं। राज्यात मार्च 2017 पर्यंत 500 शेतकरी आठवडे बाजार सुरू केले जातील असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। मुंबईतल्या आरे डेअरीमध्ये दूध आणि भाजीपाला एकत्र विक्रीसाठी ठेवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले। आज जागतिक एड्स विरोधी दिन। HIV एड्सबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने आजचा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो। या निमित्ताने आज जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। जागतिक एड्स दिनानिमित्ताने एड्स प्रतिबंधासाठी कार्य करत असलेल्या संस्थांचं महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्फे आज मुंबईत सत्कार करण्यात आला। यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आणि राज्यमंत्री विजय देशमुख उपस्थित होते। यावेळी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी एड्स संदर्भात जनजागृतीपर पथनाट्य केलं। औरंगाबादमध्ये आज सकाळी जनजागृती रॅली काढण्यात आली। महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला। या रॅलीमध्ये स्थानिक कलावंतांनी एड्स जागृती गीतं सादर केली। बुलढाणा इथेही जनजागृती रॅली काढण्यात आली। बुलढाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अलका खंडारे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला। होऊन सारे एकसंघ करूया HIVचा प्रतिबंध हे घोषवाक्य देत या रॅलीची सुरुवात झाली। एड्स जनजागृती सप्ताहानिमित्त आयोजित केलेल्या निबंध, रांगोळी, वादविवाद स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात आली तसंच सर्वांना शपथही देण्यात आली।
या रॅलीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिचारिका, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीही सहभागी झाल्या होत्या. सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली. सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू NN मालदार यांच्या उपस्थितीत या रॅलीला सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलं. 20 महाविद्यालयातील सुमारे 1000 विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते. प्रत्येक शाळेतल्या पहिलीतील विद्यार्थ्याला एक झाड देऊन त्याचं संगोपन करणं क्रमप्राप्त केलं पाहिजे आणि दरवर्षी त्याचे फोटो काढून झाडांची होणारी वाढ आणि त्यांच्या संगोपनाची नोंद ठेवून त्या विद्यार्थ्याला 10वीच्या परीक्षेला त्याप्रमाणे 10 किंवा 20 गुणांची वाढ दिली पाहिजे, असं मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज पनवेल इथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. या कामासाठी मुलांना गुण मिळणार आहेत असं कळल्यानंतर विद्यार्थी स्वतःहून झाडांची निगा राखतील आणि मुलांमध्ये झाडांबद्दल प्रेम निर्माण होईल, असं ते म्हणाले. सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातल्या काळेवाडी, पांढरवाडी, गोडसेवाडी, वावर हिरे आणि देवडी या गावांना आपण दत्तक घेतलं असून तिथे केलेल्या वृक्ष संवर्धनाच्या कामामुळे 11 जूनपासून या गावांचं रूपांतर सह्याद्री देवराई प्रकल्पामध्ये झालं असल्याचंही सयाजी शिंदे यांनी सांगितलं. विमुद्रीकरणाच्या निर्णयाच्या अंमलबजावणी प्रक्रियेत आर्थिक कोंडी झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आज मुंबईत आझाद मैदान इथे आंदोलन करण्यात आलं. नागरी सहकारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निर्बंधांमुळे पतसंस्थांची कोंडी झाल्याचं महासंघाचं म्हणणं आहे. कर्जदार आणि दैनंदिन ठेव प्रतिनिधींनी जमा केलेल्या 500 आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटा जिल्हा मध्यवर्ती बँक आणि नागरी बँकांमध्ये जमा करता येत असत. मात्र रिझर्व्ह बँकेने ही रक्कम घ्यायला नकार दिल्यामुळे कोट्यवधींचं नुकसान होणार असल्याची भीती फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी व्यक्त केला आहे. राज्यातल्या पतसंस्थांना बँक करस्पॉन्डंट म्हणून काम करण्याची तसंच जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी मिळावी अशा विविध मागण्या पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवनवीन प्रयोग केले तर शेतकऱ्यांचा आर्थिक विकास सहज शक्य होऊ शकतो, हेच सिद्ध करून दाखवलंय वाशिम जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी. पाहूया त्याचा वृत्तांत. केवळ निसर्गाच्या भरवशावर असलेल्या सोयाबीन, तूर, उडीद या पिकांच्या लागवडीतून शेतकऱ्यांना अनेकदा आर्थिक झळ सहन करावी लागते. यातून मार्ग काढत आता शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करू लागलेत. वाशिम जिल्ह्यातल्या काटा इथले शेतकरी लक्ष्मण बोलवार यांनी आपल्या 20 गुंठे क्षेत्रात काळ्या ऊसाची लागवड केली आहे. यांच्याकडे सिंचनाची सुविधा, विहीर व बोरवेल आहे, परंतु या सिंचनाच्या सुविधेपासून त्यांना केवळ 8 ते 9 महिनेच पाणी मिळतं आणि उन्हाळ्यातला जो कालावधी आहे त्यामध्ये फार पाण्याचं प्रमाण फार कमी असतं. त्यामुळे त्यांनी फळपिकाकडे न वळता या पिकाकडे वळले. योग्य नियोजनामुळे 10 ते 11 महिन्यातच ऊस विक्रीला आला आहे. जवळच असलेल्या वाशिम मार्केटमध्ये ते स्वतः जाऊन ऊसाची विक्री करतात. भरपूर साखरेचं प्रमाण आणि अतिशय नरम असलेल्या या ऊसाला प्रचंड मागणी आहे. दसरा, दिवाळी या सणाच्या काळात तर या ऊसाला विशेष मागणी असते. तुरीच्या पिकात काही तेवढं उत्पन्न मिळत नव्हतं. काळा ऊस, हळद, अद्रक हे पीक घ्यायला सुरुवात केली तेव्हापासून उत्पन्न चांगलं मिळायला लागलं आणि समाधानही मिळायला लागलं. ऊसाच्या शेतीतून बोलवार यांना 1.25 ते 1.5 लाख रुपये उत्पन्न होणार आहे. ते स्वतःचा माल हा स्वतःच भाव ठरवतात. त्यामुळे त्यांना साधारणतः अर्धा एकरामधनं त्यांना लाख रुपयाचं उत्पन्न मिळते. त्यानंतर हळद पीक आहे, त्यातूनही त्यांना साधारणतः 3 लाख रुपयाचं उत्पन्न मिळते व इतर जिरायती पिकाचं उत्पन्न असं साधारणतः ते 5 लाख रुपयाच्या वरचं उत्पन्न आपल्या 8 एकराच्या शेतीतून घेतात. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासोबतच मोसमाप्रमाणे मागणी असणाऱ्या पिकांचं उत्पादन घेतलं तर अधिक उत्पन्न मिळून शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट होऊ शकते, हेच यातून दिसून येते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल यांनी आज मुंबई दूरदर्शन केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी दूरदर्शन केंद्रातल्या विविध विभागातल्या तांत्रिक बाबींचा आढावा घेतला. मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, पश्चिम विपणन आणि राजस्व विभागाचे अतिरिक्त महासंचालक MS थॉमस, उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर, वृत्त विभागाचे संचालक सुदर्शन पंतोडे यांच्यासह विविध विभागातले वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
जम्मू काश्मीरातल्या नगरोटा दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले पंढरपूरचे मेजर कुणाल गोसावी यांच्या पार्थिवावर आज पंढरपूरजवळ वाखरिया त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी स्थानिक जनतेने मोठी गर्दी केली होती. मेजर गोसावी यांचं पार्थिव आज सकाळी हेलिकॉप्टरने पुण्यातून पंढरपूर इथे आणण्यात आलं. गोसावी यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन झाल्यानंतर पंढरपूर शहरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी हजारो नागरिक या वीरपुत्राला निरोप देण्यासाठी उपस्थित होते. राज्य शासनाच्या वतीने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी गोसावी यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. कर्नल कुणाल गोसावी हे अवघ्या 28 वर्षांचे होते. गेल्या 9 वर्षांपासून ते सैन्य दलात होते. नगरोटा हल्ल्यात शहीद झालेले 5 मराठा लाईट इन्फंट्रीचे लान्स नायक संभाजी कदम यांच्या पार्थिवावर नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यात जानापुरी या त्यांच्या मूळ गावी आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी तसंच लष्करी अधिकारी आणि यांच्यासह पंचक्रोशीतले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. बॅडमिंटन. भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तिने इंडोनेशियाच्या दिनार डायसिटचा 17-21, 21-18, 21-12 असा पराभव केला. पुरुष एकेरी सामन्यात पी कश्यपचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. पुरुष दुहेरीतील सुमित रेड्डी आणि मनु अली हे दोघे दुसऱ्या फेरीतून बाद पडले. रिओ ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती पी.व्ही. सिंधू या स्पर्धेत सहभागी झाली नाही. हवामान. दिल्लीमध्ये आज पहिल्यांदाच यंदाच्या मोसमातलं धुकं पडलं. उत्तर भारतात अनेक ठिकाणी आज सकाळी धुक्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं. धुक्याचा विमान आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. तामिळनाडूमध्ये नाडा चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली आहे. त्याचं रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये होत असून त्यामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत अनेक ठिकाणी येत्या 48 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच इथे दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचे अनेक उपायही योजण्यात आले आहेत. आता राज्यातल्या हवामानाविषयी. येत्या 2 दिवसात राज्यात हवामान सर्वत्र कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई 33 आणि 18, नागपूर 31 आणि 13, पुणे 31 आणि 11, औरंगाबाद 31 आणि 14, नाशिक 32 आणि 11, कोल्हापूर 32 आणि 16, रत्नागिरी 34 आणि 18, सोलापूर 31 आणि 14 आणि अमरावती 30 आणि 14 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैध मार्गाने केलेल्या सोनं खरेदीला पूर्ण संरक्षण असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. वडिलोपार्जित तसंच कृषी उत्पन्न आणि बचतीतून खरेदी केलेल्या सोन्यावर नव्याने कर आकारणी नाही. जनतेला आपल्या बँकेतून वेतन काढता यावं यासाठी चलनाची पुरेशी व्यवस्था असल्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्वाळा. पेट्रोल पंप तसंच विमान तिकिटांच्या खरेदीसाठी 500 रुपयांच्या जुना नोटा वापरता येण्याची मुदत 15 डिसेंबरऐवजी उद्यापर्यंतच मर्यादित. विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ. कामकाज दिवसभरासाठी स्थगित. जागतिक एड्स दिनानिमित्ताने राज्यात जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचं आयोजन. नगरोटा हल्ल्यात वीरमरण आलेल्या मेजर कुणाल गोसावी यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार.
नांदेडचे लान्स नायक संभाजी कदम यांना जानापुरी इथे त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अखेरचा निरोप. आणि मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालची उपांत्यपूर्व फेरीत धडक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.